आता परिस्थिती चांगली आहे आणि जनतेचा प्रतिसाद आहे। नांदेड वाघाळा महापालिकेच्या लास्ट टप्प्यामध्ये मतदान चालू आहे आणि जनता घराच्या बाहेर निघालेली आहे। 60 ते 40-45% आता सध्या स्थिती मतदान झालेलं आहे। 47% येणाऱ्या काळामध्ये 60-65% 100% मतदान होईल असं वाटते मला आणि जनता आपल्या विकासाला साथ देईल, 100% देईल। जनतेला आवाहन करतो की आपण अजून घराच्या बाहेर निघून लवकर मतदानाला आले तर मतदान जास्तीत जास्त होईल नांदेड शहरामध्ये। या निमित्ताने काय नेमका प्रकार घडला? तुम्ही धमकी दिली असा आरोप करण्यात येते। धमकी नाही, पक्षाचे माणसं पक्षाचं काम करावं म्हणून सांगितले। पक्षाचं काम करत नाही, अपक्षाचं पैसे वाटतात, प्रचार करतात। माझ्या मतदारसंघात येऊन बाहेरच्या मतदारसंघातला काय संबंध आहे? त्याच्या मतदारसंघात त्यांनी नाचावे। माझ्या मतदारसंघात माझा मतदारसंघाचा विषय आहे, त्याच्यामुळे मी म्हणलं पक्षाचं काम करा। असं कसं काम करायला तुम्ही पक्षाचं? तुम्ही जीवे मारण्याची धमकी दिली असा त्यांचा आरोप आहे की पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहे। करू दे ना, मी काय असं काही जीवा मारण्याची धमकी दिली नाही। रेकॉर्ड दाखवा। तिथं फिरू बी नाही असं तुम्ही म्हणाले, असाही आरोप केला। नाही फिरायचं काय तिथं? बघा मग पक्षाचं काम करा ना। ते म्हणत आहे की आम्ही पक्षाचं काम करतो। कोणत्या पक्षाचं काम करायचं? शिवसेना देवावर हटवा म्हणा, देवावर हटवा। ज्याला देवत मानतात त्याला देवावर हटवून म्हणावं आम्ही पक्षाचं काम करावं। मी काम करायचं, अपक्षाचं काम करायला ठीक आहे।